राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात शेतजमीन संपादित झाली, तसेच संबंधित शेतकऱ्यांना पत्रही आले, पण संपादित जमिनीचा मोबदला काही मिळेना। वर्षानुवर्ष प्रशासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारून थकलेला शेतकरी अनिल बाबूराव जाधव हे अखेर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। बातमी आहे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तुरोरे येथील पीडित शेतकऱ्याची। जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्ग जुना 9 आणि नवीन 65 गावठाणलगत जमीन सर्वे नंबर 6A आणि 6B मधील चौपदरीकरणासाठी 550 चौरस मीटर दगडी बांधकाम विहीर संपादित झाली। सदरील जमिनीचा मालकी रकान्यात ऑनलाईन 7/12 वर रेकॉर्डला अनिल बाबूराव जाधव नोंद घेण्यात यावे अशी मागणी शेतकरी जाधव यांनी केली आहे। भूमी अभिलेखचे कार्यालयाचे अधिकारी शेतकऱ्याला किती त्रास देतात, आमच्यासारख्या पिळवणूक होते, काही तर सरकारने मार्गी लावावं लागतं। आधी इकडून तिकडं 6 वर्ष झालं फिरतोय साहेब, ह्या टेबलहून त्या टेबलला। 2019 मध्ये पाटील साहेब होते, कुलकर्णी साहेबांना मोजणी केली, पुन्हा परत 2024 मध्ये गवई मॅडम आणि बनसोडे साहेबांना मोजणी केली। आता तिसरी मोजणी आता वेद पाठक साहेब मोजणी करून बघू म्हणले, गवई मॅडमच्या ह्याच्यावर अहवाल द्यायचा असलं तर देतो, नाहीतर परत फेरमोजणी करून अहवाल देतो असं बोलले मला। आणि सगळ्याचं पैसे पिळवणुकीचे पैसे पिळवणूक करतात साहेब, का उपयोग आहे साहेब? ते फेरीला उस्मानाबादला आठवड्यातून 4 चक्रा, महिन्यातून 2-4 चक्रा उमरगा SDMला ऑफिसला, उमरगा तहसीलला, जिल्हा भूमी अभिलेख उमरग्याला खर्चायला थोडे पैसे लागतात का साहेब? उपासमारीची वेळ आली आहे, मला मुआवजा मिळाली ह्या क्षेत्राचा अनुदानापासून मी वंचित आहे, विम्यापासून वंचित आहे, कुठंपर्यंत सहन करणार शेतकरी साहेब? कळाले की जमीन संपादित झालेलं पत्र आलं। संपादित झालेलं पत्र तुम्हाला कधी आलं? नोटीस बघा मला 2012ला आली। मग ही कशाची नोटीस आहे? मी शेतीच्या क्षेत्रात म्हणजे अज्ञान होतो त्या, म्हणजे काही कळालं नव्हतं मला शेताचं। माझा एक मित्र होता तलाठी धनराज गायकवाड, मग नवीन लागला तर त्याच्या वडील वारल्यावर त्याच्या जाग्यात मग त्यांना सांगितलं हे संपादित झालेलं पत्र आहे रे म्हणलं। मग तिथे गेलो जिल्हाधिकाऱ्याकडे उस्मानाबादला, त्यावेळेस गमे साहेब होते कलेक्टर। मग त्याने म्हणले यादव साहेबाचा रोडच्या कलेक्टरचं काम आहे। मग त्याने रोडच्या कलेक्टरला फोन घेतले त्यांच्याच कॅबिनमध्ये। मग त्याने म्हणले कोण म्हणलं तुझी जमीन नाही, तुझी जमीन संपादित झाली आहे आणि तू जुने 7/12 आणि सगळे कर म्हणले, मला रेकॉर्ड काढ म्हणले। मग जुने 7/12 रेकॉर्ड काढायला इतके वर्ष लागले मला साहेब। संपादित झालेल्या जमिनीचं मोबदला भेटला का तुम्हाला? नाही, मुआवजा मिळाला नाही साहेब। ते चुकीची दुरुस्ती करून आणा 7/12वर, ऑनलाईन 7/12वरले तुमचं मालकी रकान्यात नाव टाकलं आणा, मग मी तुम्हाला मुआवजा देतो असं म्हणले उपजिल्हाधिकारी साहेब। उपजिल्हाधिकाऱ्यांना परत पत्र पाठवले तहसीलदार आणि SDMला, त्यांनी हे दोघे संयुक्त पत्र मिळून पाठवले उपजिल्हाधिकाऱ्याला। चुकीचा दुरुस्तीचा अधिकार जिल्हा अभिलेख आणि भूमी अभिलेखकडे आहे उमरगा। मग हे भूमी अभिलेख करून झालं का नाही एवढा वर्ष? नाही, एवढे वर्ष झालं एवढाच मी आता 6 वर्ष झालं हेलपाट्या मारतोय भूमी अभिलेखला आणि तहसीलला। मग भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी म्हणा तुम्हाला रिस्पॉन्स देतात का, काम करतात का? आता हे काल आलेले वेद पाठक साहेब म्हणले मी करतो, काय मला अभ्यास करू दे असं म्हणले मला। किती वर्ष झालं ते अभ्यास करू लागले? मी म्हणलो साहेब एवढं सगळे रिपोर्ट आहे, 5-6 वर्षापासून सगळ्याचे रिपोर्ट आहेत, 3 SDMचे रिपोर्ट आहेत, 4 तहसीलदारचे रिपोर्ट आहेत माझ्याकडे आणि 4 उपजिल्हाधिकाऱ्याचे रिपोर्ट आहेत। आणि तुम्ही आणि फेरमोज काय माझं काय तर निकाली लावा मार्ग अर्ज असं म्हणलो मी। त्याने म्हणले हे पहिलं फेरमोजणी झाली आहे 24ला 23ला गवई मॅडमच्या हाताने, त्याची गरज पडली तर फेरमोजणी करतो, नाही म्हणलं तर मी स्वतः येऊन फेरमोजणी करून तुला अहवाल पाठवतो तहसीलदारला, तलाठी ऑफिसला। किती महिन्यापूर्वी बोलले? हे 15 दिवसाखाली पाठवलं का? पाठवलं नाहीत, अजून पाठवलं नाहीत म्हणून तर उपोषणाला बसलो। 2012ला हे तुरोरी गावचे शेतकरी आहेत, त्यांची जमीन 65 हवे नंबर 65 या ठिकाणी जमीन गेलेली आहे, त्यांना आजपर्यंत मुआवजा मिळालेला नाही। मग हे शासन झोपलंय का? हे प्रशासन झोपलंय का?
गेली 2012 पासून प्रत्येक ऑफिसला हेलपट्या मारून मारून यांचे जोडे झिजून गेले, तरी शासन जागा व्हायला तयार नाही. या ऑफिसला गेले की एसडीएम ऑफिसला गेले की तहसीलदार ऑफिसला पाठवतात, तहसील ऑफिसला पाठवले की भूमी ऑफिसला हे लोक पाठवतात. आणि भूमी ऑफिसचे लोक आहेत एकही पैसे घेतल्याशिवाय ती काम करत नाहीत. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. शेतकरी एवढ्या आर्थिक संकटात आहे, ओला दुष्काळ झालेला आहे, माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, पूर्ण सोयाबीन वाहून गेलेला आहे, आणि ज्या माणसाची जमीन गेली आहे त्याचा मावाजा तुम्ही देत नाहीत. म्हणजे तुम्ही किती लोक झालात की तुम्हाला शेतकऱ्याच्या व्यथा कळायला तयार नाहीत. म्हणून मी या तहसीलदार साहेबांना, भूमी लेखाच्या अधिकाऱ्यांना वॉर्निंग देतोय, तुम्ही लवकरात लवकर 2012 पासून आज गेली 12-14 वर्ष झाला माणूस हेलपट्या मारतोय, तो शेवटी आमरण उपोषण करतोय. मग तुम्ही तो माणूस मेल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देणार आहात का? लवकरात लवकर याच्यावरती मार्ग काढून त्या माणसाला मुआवजा मिळवून द्या. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.